श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया. वृंदावन चंद्र भगवान की जय. जय जय भगवत्तम प्रभु नारायण वासुदेव श्री हरे. पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या 3 अध्यायांचं चिंतन आपण मागील भागामध्ये केलंय. सूत म्हणाले, ज्यावेळी सनकादिकांनी सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते, त्यावेळेला त्या सभेमध्ये एक आश्चर्य घडलं. भक्ती सुतोतो तरुणो गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासित. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. काय प्रसंग घडला? भक्ती सुतौतौ तरुणौ गृहीत्वा, तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना म्हणजे ज्ञान आणि वैराग्यांना प्रेमेकरूपा सहसा विरासित. ते आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती माता तिथे अकस्मात त्यांचं प्रागट्य झाले. आणि त्या काय करत होत्या? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, या नाममंत्राचा वारंवार त्या भक्तिमाता जयघोष करत होत्या. पुढे भक्तिमातांनी सनकादिकांना विचारलं, अहो कलियुगामध्ये माझा लोप झाला होता, परंतु कथामृताचे सिंचन करून आपण मला आज पुष्ट केलं. बरं, आता मी कुठे राहू? असा सनकादिकांना प्रश्न विचारल्यानंतर सनकादिकांनी सांगितलंय, निरंतरं वैष्णव मानसाने. भक्ती तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहे, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आहे, त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये निरंतर वास करून राहा. निरंतरं वैष्णव मानसाने. असा हा सगळा प्रसंग चाललेला. पुढे 4 अध्यायामध्ये सूत शौनकांना वर्णन करतायत. हा सगळा प्रसंग अलौकिक दिव्य सोहळा चाललेला असताना अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम भगवान परमात्मा तिथे प्रकट झाले. आपलं स्थान सोडून भगवान परमात्मा तिथे आले आणि भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं, रूपाचं, स्वरूपाचं वर्णन केले. बरं का, त्यांच्या गळामध्ये वनमाला शोभून दिसत होत्या. पुढे दशमस्कंदामध्ये भगवंताचं वर्णन येणारे, पीतांबरम सांद्र पयोद सौभगम. पावसाळ्यातील मेघांप्रमाणे श्यामल वर्ण असणाऱ्या भगवंताच्या देहावरती पीतांबर शोभून दिसत होता. कमरेभोवती मेखला शोभत होते. मस्तकावरती मुकुट आहे, कानामध्ये कुंडल झळकत आहे. अत्यंत सुंदर अशी त्रिभंगी मुद्रा आहे भगवंताची. वक्षस्थळावरती कंठी कौस्तुभमणी विराजित. कौस्तुभमणी आहे. संपूर्ण शरीरावरती हरिचंदनम सुलिलितम कंठेच मुक्तावली. संपूर्ण शरीरावरती हरिचंदनाचा लेप लावलेला होता. काय वर्णन करताय तो महात्म्यकार? अहो कोट्यावधी कामदेवांचं सौंदर्य जणू काही धारण केलं असं भगवंताचं सौंदर्य आहे. परमानंदाची चैतन्यमय मूस जणू काय म्हणजे भगवान परमात्मा आहे. असे मनमोहक मुरलीधर तिथे असणाऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये भगवंत प्रविष्ट झाले. बरं, वैकुंठात वास्तव्य करणारे अनेक भक्त म्हणजे उद्धवांपासून सर्व भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तिथे आले. जयघोष होऊ लागला. भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला. गुलाल बुक्का फुलांचा वर्षाव होऊ लागला. शंखनाद होऊ लागला. त्या सभेमध्ये बसलेल्या लोकांची आपला देह घरदार अंतःकरणाची जाणीव नाहीशी झालेली. तै शरीर भावना सती इंद्रिये विषय विसरती जे सोहम भाव प्रतीती प्रकट होईल. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. किंवा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा. आणि हे सगळे विदेही अवस्थेमध्ये
त्या कथामृताचं आकंठ पान करत असताना तन्मय झालेले बघून देवर्षी नारद म्हणतायत, मुनिगण हो, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहतोय. बरं, इथे आलेल्या मूर्ख, धूर्त आणि पक्षीही असून सुद्धा इथं सगळे निष्पाप झालेत बरं का. कुणाचंही कोणासोबत वैरत्व नाही. म्हणून या कलियुगामध्ये चित्तशुद्धीसाठी मृत्यूलोकातील पाप संचय नाहीसा करणारे भागवत कथेच्या बरोबरचं दुसरं पवित्र साधन कुठलं नाही सांगितलंय. आणि देवर्षी नारद सनकादिकांना प्रश्न विचारतायत की मुनिवर, आपण अत्यंत मोठे कृपाळू आहात. लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढलाय. या कथारूप सप्ताह यज्ञानं कोण कोण पवित्र होतात किंवा आतापर्यंत कोण कोण पवित्र झालेलं आहे याचं आम्हाला कृपया करून वर्णन सांगावं, असं नारदांनी प्रश्न विचारल्याबरोबर सनकादिक ऋषी सांगतायत की अहो नारदा, अहो जे लोक नेहमी पापकर्म करतात, नेहमी दुराचरणामध्ये तत्पर असतात, वाम मार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले आहेत, काम, क्रोध, मत, मत्सर, लोभ, दंभ, अहंकार या षडविकारांचं अधिष्ठान ज्यांनी आपल्या हृदयामध्ये निर्माण केलंय, जे कपटी आहेत, कामातूर आहेत, सत्यापासून परावृत्त झालेले, माता पित्यांची निंदा करणारे, कामवासनेचं, विषयांचं, परिग्रहांचं, पापांचं भांडार असणारे, कामनांनी ग्रस्त झालेले, दांभिकता करणारे, दुसऱ्यांचा मत्सर करणारे, दुसऱ्यांना पीडा देणारे, हे सगळे सर्व कलियुगामध्ये सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. बरं, आतापर्यंत कोण कोण पवित्र झालंय? कोणी पवित्र झालंय का असं की जो अत्यंत महापापी आहे, अधमातला अधम आहे, पाप्यातला पापी आहे, असा कोणी आहे का जो या श्रीमद भागवताच्या सप्ताह श्रवणानं पवित्र झालाय? त्यावेळेला सनत्कुमार सांगतायत, अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनं यस्य श्रवणमात्रेण पापहानिः प्रजायते. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनं. सनकादिक म्हणतायत, आता आम्ही तुम्हाला या संबंधीचा एक प्राचीन इतिहास सांगतो. बरं, तो ऐकल्यानंतर काय होतं? यस्य श्रवणमात्रेण, याच्या केवळ श्रवणानं पापहानी प्रजायते, सर्व प्रकारांची पापे नष्ट होतात बरं का. आणि सांगायला सुरुवात केली, पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक अत्यंत उत्तम शहर वसलेले होते. त्या शहरातील सर्व नगरजन आपापल्या धर्माचं आचरण करायचे, सत्यवर्तन, सत्कर्म करणारी सगळी मंडळी तिथे होती. त्या नगरामध्ये वेदांग विशारद असणारा, सर्व वेदांचा जाणकार, श्रौत स्मार्त कर्मामध्ये निपुण असणारे एक ब्राह्मण ग्रहस्थ होते, ज्यांचं नाव होतं आत्मदेव. महात्म्यकार वर्णन करतायत, अहो आत्मदेव किती विद्वान होते तर द्वितीय एव भास्कर, हा जणू काही दुसरा सूर्यच बरं का. धनवान होते, पौरोहित्य करणारे होते. बरं, त्यांची पत्नीचं नाव होतं धुंदली, जी अत्यंत कुलीन घराण्यातील होती आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणं खरं करणारी होती म्हणे. बरं, तिचं वर्णन कसं होतं? लोक वार्तार्ता क्रूरा प्रायुषो बहुजल्पिका शूराच गृहकृत्येषु कृपणा कलहप्रिया. ती धुंदुली कशी होती म्हणे? लोकवार्तारता क्रूरा, ती अत्यंत क्रूर होती. लोकवार्तारता, लोकांची निंदा करण्यामध्ये तिला आनंद मिळत असे. प्रायशो बहुजल्पिका, नेहमी काहीतरी बडबड करणारी असायची. शूराच गृहकृत्येषु कृपणा कलहप्रिया, अत्यंत शूर होती, गृहकृत्यामध्ये निपुण होती, कंजूष होती आणि कलहप्रिया, हा भांडखोर सुद्धा होती म्हणते. बरं, जरी अशी असली तरी सुद्धा त्यांचा प्रपंच अत्यंत प्रेमानं चाललेला. या प्रकारे ते जोडपे अत्यंत प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन, भोग, विलासाची पुष्कळ सामग्री होती, परंतु त्या वैभवामध्ये त्यांना सुख नव्हतं. बरं, अखेर त्यांनी काय केलं? संतान प्राप्तीसाठी गरिबांना गायी दान केल्या, जमीन जुमला दान केल्या, धन दान केलं, सुवर्णाचं दान केलंय, वस्त्राचं दान केलंय, दान करण्याला आरंभ केला, पण तरी सुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही. त्यामुळे ते आत्मदेव अतिशय चिंतातूर झाले
आणि म्हणून एक दिवस आपल्याला मूलबाळ होत नाहीये या दुःखाग्नीनं पोळत असणारे ते आतमध्ये घरामधून बाहेर पडले आणि वनामध्ये निघून गेले. माध्यान्ह काळी तहान लागल्यानंतर एका तळ्याच्या काठी आले आणि थोड्याच वेळात तिथे एक संन्यासी आले. संन्यासांनी आत्मदेवांना बघितलं आणि आत्मदेवांना सुद्धा वाटलं की कुणीतरी संन्यासी आलाय, आपण त्याला नमस्कार करायला जावं. म्हणून आत्मदेव त्या संन्यासी यतिवराच्या जवळ गेले. त्यांच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकत भावभावनांचं उदात्तीकरण, डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आणि चरणांना लोटांगण घातले. आपल्या शाश्रुनयनांनी त्या यतिवरांच्या पादपद्मावरती जणू काय अभिषेक केला. हे पाहिल्यानंतर संन्यासांनी विचारलं, कथम रोदिषि विप्रत्वं का ते चिंता बलीयसी. अरे विप्रवरा, तू का रडतोयस? कथम रोदिषि विप्रत्वं का ते चिंता बलीयसी. तू अतिशय चिंताग्रस्त का कशामुळे आहेस? वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. तू ताबडतोब तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. असं म्हटल्याबरोबर धाय मोकलून तो आत्मदेव रडायला लागले आणि आत्मदेव म्हणतायत, किं ब्रवीमि ऋषे दुःखं पूर्व पापेन संचितं मदीयः पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुञ्जते. यती महाराज, पूर्व पापेन संचितं किं ब्रवीमि ऋषे दुःखं. मी माझ्या पूर्वजन्मेच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचं कसं काय वर्णन करू सांगा बरं. मदीयः पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुञ्जते. अहो, माझ्या पितरांना मी जे तर्पणासाठी पाणी देतो ना, ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्कारांनी जणू काय गरम होते आणि तेच गरम पाणी ते पित आहेत. काय सांगा भाऊ. अहो, संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला या प्रपंचामध्ये रस वाटत नाहीये. मी प्राणत्याग करण्यासाठी इथे आलेलो. अहो, संतान विहीन असणाऱ्या जीवनाचा काय उपयोग हो. आत्मदेव म्हणतायत, धिग्जीवितं प्रजाहीनं दिग्ग्रहं च प्रजां विना धिग्धनं चानपत्यस्य धिक्कुलं संततिं विना. दिग्जीवितं प्रजाहीनं, संतानहीन जीवनाचा धिक्कार असो. धिग्ग्रहं च प्रजां विना, संतानहीन घराचा धिक्कार असो. धिग्धनं चानपत्यस्य, संतानहीन धनाचा सुद्धा धिक्कार असो म्हणे. आणि धिक्कुलं संततिं विना, संतानहीन कुळाचा सुद्धा धिक्कार असो. अहो, यतीवर काय सांगावं. मी ज्या गायीचं पालन करतो तिला सुद्धा काही वासरू होत नाही. जे झाड लावतो त्याला सुद्धा कधी फुलं फळं येत नाही. मी घरामध्ये जे काही फळं आणतो ते लवकर सोडून जाते. मी असा अभागी आहे. संतानहीन असल्याने माझ्या ह्या जीवनामध्ये काय अर्थ आहे. म्हणून मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आले. ओक्साबोक्षी रडायला लागला, धाय मुकलून रडायला लागला. असं ऐकल्यानंतर त्या यतिवरांच्या, संन्यासी महाराजांच्या अंतःकरणामध्ये, अहो, संतांचं हृदय कसं असतं म्हणे. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या, किंवा मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त. कोणाचं काही अकल्याण होत असेल बरं का, त्यांच्याबद्दल कारुण्य निर्माण करणारे संत आहेत त्यांच्या. आणि म्हणून त्या संन्यासी यतिवरांच्या हृदयात त्या आत्मदेवांविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली. ते योगनिष्ठ होते आणि त्या विप्रवराची ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि त्याला म्हणू लागले, अरे मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती. आत्मदेवा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे बरं का. बलिष्ठा कर्मणो गती. एक सुभाषित होता आम्हाला, स्वयं महेश श्वशुरो नगेश सखा धनेश स्तनयो गणेश तथापि भिक्षाटनमेव शंभो बलीयसी केवलम ईश्वरेच्छा. ते सुभाषितकार असं वर्णन करतात, स्वयं महेश, महादेव स्वतः महेश आहेत. श्वशुरो नगेश, नगेश म्हणजे हिमालय ज्यांचे श्वशुर आहेत. सखा धनेश, कुबेर ज्यांचे मित्र आहेत. स्तनयो गणेश,
गणपती ज्यांचे चिरंजीव आहेत. तथापि भिक्षाटनमेव शंभो, तरी सुद्धा भिक्षाटन करण्यासाठी महादेव जातात. बलियसी केवलमेश्वरेच्या, हे भगवंताच्या सगळ्या ब्रह्मसूत्रात वर्णन केल्याप्रमाणे लोकवत्तू लीला कैवल्यम आहेत बरं का. बलिष्ठा कर्मणोगती परियसी गवारा सादर या अभंगामध्ये सुद्धा असं वर्णन केले. कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीतादेवी. म्हणून कर्मगती मोठी प्रबळ आहे बरं का. ते यतीवर सांगू लागले, विवेकम तू समासाद्य तेज संसार वासनाम. तू काय कर, विवेकम तू समासाद्य, विवेकाचा आश्रय कर, आणि तेज संसार वासनाम, आणि संसाराची वासना सोडून दे. आत्मदेवा ऐक, मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. या पुढील 7 जन्मामध्ये तुला संतान प्राप्तीचा मुळीच योग नाही, म्हणून तू मुलाचा विचार सोडून दे. बरं, मुलं झाली म्हणजेच काही सुख प्राप्त होतं अशातला भाग नाही. अरे इतिहास बघ, सगर राजा अंग यांना मुलामुळेच दुःख भोगावं लागले की नाही सांग बरं. म्हणून आता संसाराची आशा सोड आणि संन्यासातच सर्व प्रकारांचे सुख आहे असं सांगितलं. यावेळेला तो आत्मदेव म्हणायला लागला, अहो या विवेकानं माझं समाधान करायला जाऊ नका. अहो विवेकानं माझं काय समाधान होणार आहे. आपल्या सामर्थ्यानं का होईना आपण मला पुत्र द्या, नाहीतर शोकाकुल मी आपल्या समोरच प्राणत्याग करेल. अहो ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यास सर्वथैव निरस आहे म्हणे. लोकाचारात पुत्र पौत्रांनी भरलेला गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. आणि आत्मदेवांचा असा हट्ट पाहून ते तपोनिष्ठ संन्यासी म्हणाले, अरे विद्यात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले होते. म्हणून असा प्रयत्न करू नको. अरे एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. सांगून ठेवतोय तुला, तू मोठ्या हट्टाने माझ्या समोर याचकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू. परंतु आत्मदेवांचा हट्ट मात्र आत्मदेव सोडत नाहीयेत आणि प्राणत्याग तुमच्या समोर करेल असं म्हटल्यानंतर त्या यतीवरांनी एक फळ देऊन ते संन्यासी यतीवर म्हणाले, हे फळ तू तुझ्या पत्नीला खाण्यासाठी दे आणि त्या योगे तुला एक पुत्र होईल. बरं, त्याच्यासाठी काही आचारसंहिता आहे. सत्यम शौचम दयादानम एक भक्तम तू भोजनम. काय करायला पाहिजे तुझ्या पत्नीनं हे फळ खाल्ल्यानंतर. तुझ्या पत्नीने सत्यम शौचम दयादानम एक भक्तम तू भोजनम, 1 वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान, एक भक्तम तू भोजनम यांचं, सत्य, पावित्र्य, दयादान यांचं पालन करून दिवसातून 1 वेळ 1 प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. वर्षावधी स्त्रिया कार्यम तेन पुत्रोति निर्मलः. त्या योगे पुत्र तुझा अत्यंत सुस्वभावी निपजेल बरं का. असे म्हणून ते योगीराज यतीवर निघून गेले आणि आत्मदेव आपल्या घरी आले. आत्मदेवांनी ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि दुसरीकडे निघून गेले. बरं, आता पत्नीचं वर्णन मी तुम्हाला आधी सांगितलं. त्या धुंदुली कशी होती, लोकवार्तार्था क्रूरा प्रायशो बहुजल्पिका, बडबड करणारी, व्यर्थ बडबड करणारी, शूराच गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. आणि म्हणून तिच्या सुद्धा मैत्रिणी तशाच. एका मैत्रिणीला तिनं बोलवलं आणि त्या धुंदुली अत्यंत कपटी स्वभावाची, तरुणी कुटिला तस्य, कुटिल स्वभावाची, कपटी. आणि रडत ती आपल्या सखीला, आपल्या मैत्रिणीला म्हणाली, अगं मला तर मोठी काळजी वाटून राहिली आहे की मी हे फळ खाल्लं आणि त्यानं जर गर्भ राहिला तर माझं पोट मोठं होईल. फलभक्षेण गर्भस्याद गर्भेणोदर वृद्धिता. फल खाल्ल्यानं गर्भ राहील, त्यामुळे काय होईल, गर्भेणोदर वृद्धिता, माझं पोट मोठं होईल, मग मला काही खाता पिता येणार नाही. स्वल्पभक्षम ततो शक्तीर, अशक्त होईल, कमी खायला लागेल. आणि गृहकार्यम कथम भवेद, फळ खाल्ल्यानं गर्भ राहील, त्यामुळे पोट मोठं होईल, मला काही खाता पिता येणार नाही, मी अशक्त होईल. अशा परिस्थितीत मला घरचं कामकाज कसं करता येईल. बरं, आणि दैववशामध्ये जर गावामध्ये चोरांची धाड पडली, म्हणजे बघा कुविचार करणारे काय विचार करतील, काय व्यर्थ बडबड करेल, काय व्यर्थ विचार करेल, काही सांगता येत नाही. ती म्हणते मैत्रिणीला, अगं दैववशात दैवदुर्विलासानं जर गावामध्ये चोरांची धाड पडली आणि मी गरोदर असेल तर मी पळून कशी जाऊ. बरं, त्यातल्या त्यात शुकदेवांप्रमाणे गर्भ पोटात अधिक काळ राहिला तर मला बाहेर कसं काढता येईल.
बरं, प्रसूतीच्या म्हणजे किती कुविचार आहेत बघा. प्रसूतीच्या वेळेला गर्भ आडवा झाला तर कदाचित मला प्राणसुद्धा गमवावे लागतील. शिवाय प्रसूतीच्या वेदना भयंकर असतात. बरं, मी अत्यंत अशी नाजूक, हे सर्व कसं सहन करणार? बरं, मी अशक्त झाले तर माझी ननंद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल. बरं, शिवाय सत्य पावित्र मला सांगितले, मला सत्यम शौचम दया दानम एक भक्तम तू भोजनम ही आचारसंहिता सांगितली. सत्याचं, पावित्र्याचं, दयादानाचं आचरण करायचे, एक वेळ जेवायचे, हे काही मला शक्य होणार नाही. आणि पुढे तिचं वाक्य आहे, जी स्त्री मुलाला जन्म देते ना, तिला त्याचे पालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात. मला तर वाटतं की निपुत्रिक स्त्रीच सुखी असते म्हणे. मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही. बरं, आत्मदेवांनी विचारलं, फळ खाल्लं का? हो सांगितले. हो खाल्ले सांगितलं. एक दिवस त्या धुंदुलीची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने सगळा वृत्तांत तिला सांगितलं. त्यावेळेला बहीण सुद्धा अत्यंत हुशार. बहिणीनं सांगितलं, अगं मी गर्भवती आहे, प्रसूत झाल्यानंतर मी माझं मूल तुला देईल. तोपर्यंत तू गर्भवतीचं सोंग करून गुप्तपणे घरामध्ये सुखाने राहा. तू माझ्या पतीला काही धन दिलंस तर तो तुला माझे मूल द्यायला तयार होईल. तू आता त्या फळाची परीक्षा, बरं आता ते फळ दिलंय त्या यतिवरांनी, त्याची परीक्षा बघण्यासाठी तू काय कर, हे फळ गाईला खाऊ घाल. आणि असा सगळा प्रसंग झाल्यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्या तिच्या बहिणीच्या नवऱ्यानं तो गुपचूप तो मुलगा धुंदुलीला आणून दिला. आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झालेला आहे. आत्मदेवाला पुत्र झाल्याचं ऐकून आनंद झाला आणि त्या आत्मदेवांनी त्या मुलाचे जातकर्म संस्कार केलेले आहेत, दानधर्म केलेला आहे, घरासमोर मंगलवाद्य वाजू लागली आहेत, मंगलकृत्य होऊ लागली आहेत. आणि धुंदुली आपल्या पतीला म्हणाली, अहो आता मूल हिचं नाहीच आहे, त्यामुळे दूध येणारच नाही. ती धुंदुली आपल्या पतीला म्हणते की अहो मला दूध येत नाहीये, तर गाय वगैरे प्राण्याच्या दुधानेच या बालकाचे पालनपोषण मी कसे करू? अहो माझ्या बहिणीला नुकतंच बाळ झालं होतं, ते गेलं, तिला बोलवून आपल्या घरी ठेवून घ्या, म्हणजे मी तुमच्या बाळाचे पालनपोषण करेन. तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने त्या धुंदुलीच्या बहिणीला बोलवलं. धुंदुलीनं त्या बालकाचं नाव धुंदुकारी असं ठेवलं. बरं, इकडे 3 महिने झाल्यानंतर त्या गाईला सुद्धा मनुष्याकृती मुलगा झाला. बरं, तो मुलगा कसा होताय? सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम. सर्वांग सुंदर होता, सर्वांग सुंदरम दिव्यम अत्यंत दिव्य, निर्मलम निर्मळ, आणि कनकप्रभम त्याची कांती कशी होती म्हणे, सोन्यासारखी कांती होती. आणि त्याला पाहून आत्मदेवांना मोठा आनंद झाला. आत्मदेवांनी स्वतः त्याचे सर्व संस्कार केले. बरं, हे सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं आणि सगळे लोक म्हणायला लागले, बघा बघा भाग्य काय आत्मदेवांचं उदयाला आलं. भाग्योदयो धुनाजात, भाग्योदयो धुनाजात आत्मदेवस्य पश्यत धेनवा बालः प्रसूतस्तु देवरूपीति कौतुकम. अहो बघा बघा आत्मदेवांचं भाग्य काय उदयाला आलं, लोक म्हणायला लागले. अहो केवढं आश्चर्य, आत्मदेवांना मुलगा झाला याच्यात नवल नाही, पण आत्मदेवांकडे असणाऱ्या गाईला सुद्धा मुलगा झाला. दैवयोगानं हे जे काही रहस्य होतं हे कोणालाही समजलं नाही. त्या बालकाचे, गाईला झालेल्या त्या मुलाचे कान जे अत्यंत सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनकप्रभम असं होतं, त्याचे कान गाईसारखे होते. असे पाहून त्या आत्मदेवांनी त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. काही काळानंतर त्या दोनही बालकांनी तारुण्यात पदार्पण केलं. कियत्कालेन तौ जातो तरुणौ तनया उभो गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुखारी महाखलः. बरं, आता गोकर्ण कसा झाला म्हणे, कियत्कालेन तौ जातो तरुणौ तनया विभो. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर गोकर्ण पंडितो ज्ञानी, गोकर्ण मोठा पंडित झाला, ज्ञानी झाला. परंतु धुंदुकारी कसा झाला? धुंदुकारी महाखलः, धुंदुकारी मोठा दुष्ट झाला. स्नान वगैरे करायचा नाही, अभक्ष भक्षण करायचा, अपेयपान करायचा, क्रोधाग्नीच्या आहारी गेलेला, वाईट वस्तूंचा संग्रह करायचा, चोरी करणे, सर्वांचा द्वेष करणे, दुसऱ्यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव. बरं,
लहान मुलांना खेळवण्यासाठी म्हणून कडेवर घ्यायचा आणि लगेच विहीर टाकून द्यायचा. म्हणजे आता याच्यापेक्षा दुष्टपणा काय सांगा बरं. हत्या करणे, हातात शस्त्र घेऊन आंधळे, दीन, दुखी यांना त्रास देणे हे त्याचं काम होतं. हातात फास घ्यायचा, कुत्र्यांना बरोबर घेऊन शिकार करण्यासाठी तो भटकत असे. आणि एके दिवशी कामातूर असणारा तो धुंदुकारी वेश्यांच्या जाळ्यात अडकून आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली. एक दिवस मात्या पित्यांना बडवलं. घरातील सर्व भांडी कुंडी घेऊन तो घरातून निघून गेला. अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून आत्मदेव ओक्साबोक्षी रडू लागले. अहो, याच्यापेक्षा निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं, पण हा कुपुत्र अत्यंत दुःख देणारा ठरतोय. आता मी काय करू? क्व तिष्ठामि क्व गच्छामि को मे दुःखम व्यपोहयेत. आता मी काय करू? क्व तिष्ठामि, मी कुठे राहू? क्व गच्छामि, मी कुठे जाऊ? माझे हे दुःख कोण नाहीसे करील? को मे दुःखम व्यपोहयेत. प्राणास्त्यजामि दुःखेन हा कष्टम मम संस्थितम. माझ्यावर हे मोठं संकट आलंय आणि या दुःखामुळेच प्राणास्त्यजामि दुःखेन, मी आता जीव देतो म्हणे. जीव द्यायला निघणार एवढ्यात त्यावेळी गोकर्ण तिथे आले. गोकर्ण अत्यंत ज्ञानी आणि आपल्या वडिलांना वैराग्याचा उपदेश समजावण्याचा प्रयत्न केला बरं का. गोकर्ण म्हणतायत, अहो असार संसारो दुःखरूपी विमोहकः सुतः कस्य धनं कस्य स्नेहवान ज्वलते निशम. अत्यंत महत्वाचा उपदेश आहे बरं का. गोकर्ण म्हणतोय, अहो हा संसार असार आहे. आपण नेहमी काकड्यामध्ये म्हणतो, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसार दुःखमूळ आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, असा हा संसार आहे. संसार असारे असार खलु संसारो दुःखरूपी विमोहक. हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा आहे बरं का. सुत कस्य धनम कस्य, अहो कोणाचा पुत्र, कोणाचे धन. स्नेहवान ज्वलते निशम, आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखामध्ये हा जळत राहतो बरं का. याच्यामध्ये कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, कोणी कोणाचं नाही बरं का. बरं, प्रपंचात राहून सुख मिळते असं जर वाटत असेल आणि त्यामुळे प्रपंचाची आसक्ती जडली असेल तर पदरी मात्र दुःखच पडतं. म्हणून आपल्याला संतांनी सुद्धा प्रपंचात जरी राहिलं परंतु तो प्रपंच आपला नाही अशी आसक्ती न धारण करता प्रपंच करावा असं सांगितलंय बरं का. आणि पुढे गोकर्ण सांगायला लागले, नचेंद्रस्य सुखम किंचिन न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनेरेकांत जीविनः. अहो इंद्राला सुद्धा सुख नाहीये, चक्रवर्ती राजांना सुद्धा सुख नाहीये. नचेंद्रस्य, नच इंद्रस्य सुखम किंचिन, इंद्राला सुद्धा सुख नाहीये. न सुखम चक्रवर्तीनः, चक्रवर्ती राजांना सुद्धा सुख मिळत नाही. बरं, सुख हे कोणाला आहे? सुखम अस्ति विरक्तस्य, केवळ विरक्त मुनेरेकांत जीवनम, जे एकांतात जीवन कंठणारे मुनी आहेत, जे विरक्त आहेत, केवळ ती सुखी असतात बरं का. मुंचा ज्ञानम प्रजारूपम मोहतो नरके गतीहि. हा माझा पुत्र आहे, या अज्ञानाचा त्याग करा. मोहतो नरके गतीहि, मोह निर्माण झाला तर ते नरकाची प्राप्ती करून देणार आहे बरं का. काय सांगा, हे शरीर तर नाहीच होणारच आहे. म्हणून सर्व संग परित्याग करा आणि सर्व संग त्याग करून वनामध्ये निघून जा. गोकर्णाचे म्हणणे ऐकले आणि आत्मदेव वनामध्ये जाण्यासाठी निघाले. बरं, आत्मदेव विचारतात, वनामध्ये जायला सांगितलं तुम्ही, पण वनामध्ये राहून मी काय करावं? अरे गोकर्णा, मी खरोखर मूर्ख आहे रे. पूर्वकर्माने स्नेह पाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधाऱ्या विहिरीत पडून राहिलो रे. दयाळू म्हणजे मुलाला हात जोडून म्हणतायत, अहो या अंधकारातून माझा उद्धार करा. अधेयता निरपितीयत अज्ञानम प्रतीयते तस्य वादाः नाम अंताः यै भक्त्या क्रियते. या अज्ञान रूपी अंधकारामधून माझी सुटका करून स्वस्वरूपाचं ज्ञान मला कसं प्राप्त होईल? माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता मला कशी प्राप्ती होईल? माझा उद्धार कसा होईल? भगवत प्राप्ती मला कशी होईल? याचं मला मार्गदर्शन कर. अरे तू दयाळू आहेस रे.
असं म्हटल्यानंतर गोकर्ण म्हणायला लागला, हा फार अत्यंत महत्वाचा आहे बरं का हा उपदेश. देहे स्थिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर्मभजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम् एवं सुतोक्तिवशतोऽपि गृहं विहाय यातो वनं स्थिरमतिर्गतषष्टिवर्षः. बरं का, गोकर्ण सांगतोय, देहेस्तिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वम्. हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचं कोठारे म्हणे. बरं का, शरीर दुःखाचे कोठारे जे म्हटले, हाडे मांस आणि रक्ताचे कोठारे. शरीर म्हणजे मी आहे असे म्हणणे सोडून द्या. देहेस्तिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वम्. पुढे वर्णन केले, जाया सुता दिशु सदा ममतां विमुंच. बरं, स्त्री पुत्रांना सुद्धा आपलं मानू नका, त्यांच्याविषयी आसक्ती बाळगू नका. हा संसार कसा आहे, पश्चानिशम जगदिदं क्षणभंगनिष्ठम. हा संसार अत्यंत क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ, केवळ वैराग्य रसात आनंद आहे असे मानून भवभक्तिनिष्ठ, भगवंताची भक्ती करण्यामध्ये एकनिष्ठता निर्माण करा. बरं का, धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान्. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. त्यज लोकधर्मान्, सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा. सेवस्व साधू पुरुषां जहि कामतृष्णां. साधू संतांची सेवा करा. भोग लालसेला जवळ सुद्धा येऊ नका. अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्वा. दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणे तात्काळ सोडून द्या. आणि सेवा कथारसमहो नितरां पिबत्वम्. अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्वा. दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणे तात्काळ सोडून द्या आणि भगवत सेवा व भगवंताच्या कथांचा आनंद लुटा. असा उपदेश केल्याबरोबर एवं सुतोक्तिवशतोऽपि गृहं विहाय. पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवांनी घर सोडलं आणि यातो वनं स्थिरमतिर्गतषष्टिवर्षः. वनामध्ये निघून गेले. 60 वर्षांचे वय जरी झाले तरी सुद्धा आत्मदेवांची बुद्धी स्थिर होती. बरं का, युक्तो हरिरनुदिनं परिचर्ययासो. युक्तो हरेरनुदिनं परिचर्ययासो. रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा नियमितपणे भगवंताच्या दशमस्कंदाचं श्रीकृष्णमापनियतं दशमस्य पाठात. नियमितपणे भागवताच्या दशमस्कंदाचं वाचन करायचे आणि त्यामुळे त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. बरं का, 4था अध्याय झाला. पुढे 5व्या अध्यायामध्ये असं वर्णन केले. सूत सांगतात, अरे शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदुकारीने आपल्या आईला पुष्कळ मारलं. आईला मारून मारून, अगं सांग कुठे धन ठेवले, धन कुठे सांग, नाहीतर मी तुला लाथाने तोडवेन. मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्रीही त्या माता मौलीनं विहिरीत उडी टाकली आणि आपला प्राण सोडून दिला, मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेले. या घटनांचे त्याला सुख सुद्धा नाही, दुःख सुद्धा नाही. बरं का, अशौचान भगवद्गीतेमध्ये वर्णन केले. पंडितांचं वर्णन करताना अशौचानन वशोच्चस्त्वं प्रज्ञा वादांश भासते गतासून गताशुंश्च नानुसूचन्ते पंडिताः. विद्वान माणस प्राप्त झालेल्या गोष्टींविषयी हर्ष मानित नाही आणि गत गोष्टींविषयी खेद करत नाही. नाथांनी वर्णन केले, प्राप्त लाभावस्था बाधून शके साधूंच्या चित्त घातलिया भगवंता या नवनिरपेक्षता. काय वर्णन केलं. गोकर्ण निघून गेले. गोकर्णांना कोणी मित्र सुद्धा नव्हता आणि कोणी शत्रू सुद्धा नव्हता. बरं, इकडे धुंदुकारी 5 वेश्यांसह घरात राहू लागला. बरं, त्यांच्यासाठी भोग सामग्री मिळवण्याच्या चिंतेने सद्बुद्धी नष्ट झाली. अत्यंत क्रूर कर्मे करू लागला.
एक दिवस त्या वेश्यांनी त्या धुंदुकारीकडे पुष्कळसे दागिने मागितले आणि कामांध झालेल्या कामातुराम नाम न भयम न लज्जा, त्याला भीती नाही, त्याला लाज नाही, आणि त्या कामांध कामातुर झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते. दागिने मिळवण्यासाठी धुंदुकारी घराच्या बाहेर पडला. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन घरी आला आणि अत्यंत मौल्यवान किमती वस्त्र पुष्कळ दागिने आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी त्या वेश्यांनी विचार केला की हा नेहमीच चोरी करतो. तेव्हा एखादे तरी दिवशी हा राजा याला निश्चितपणे पकडेल. राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. मग आपण धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये, आणि म्हणून याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ असा निश्चय करून त्यांनी झोपी गेलेल्या धुंदुकारीला दोरीनं बांधलं. गळ्याला दोरीचा फास लावला. त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो लवकर मरणा. बरं का, हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा काय केलं त्यांनी? तप्तांगार समूहांश्च तन्मुखेहि विचिक्षिपू, त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. तप्तांगार समूहांश्च तन्मुखेहि विचिक्षिपू, आणि त्यामुळे अग्निज्वाला ती दुःखेनं व्याकुलो निधनम गताः, अग्निज्वाळाने भाजून तडफडून 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 त्याचा मृत्यू झालेला आहे. नंतर त्या वेश्यांनी त्याचं शरीर एका खड्ड्यामध्ये पुरून टाकले. त्याच्या या गुप्त कृत्यांचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोकांनी विचारलं, त्या वेश्यांना विचारायचे, अहो कुठे गेला तो धुंदुकारी? सांगायला की आमचा प्रियकर पैशाच्या लोभानं परदेशी गेलाय, वर्षभरात तो परत येईल म्हणे. बरं का, अशा या दुष्ट लोकांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते म्हणे, आणि त्यांचे हृदय धारदार सुईप्रमाणे तीक्ष्ण असते. काय सांगावं. आणि धुंदुकारीची सगळी संपत्ती त्या स्त्रियांनी घेतली आणि अनेक पुरुषाकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी भूत योनीमध्ये गेला. तो वावटळीच्या रूपाने 10 दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी तो व्याकुळ होत होता. हाय 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 देवा असा हाका मारत असा ओरडत होता, परंतु त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही. काही कालानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंदुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गयाक्षेत्री श्राद्ध केले. बरं, ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे, गोकर्ण जात असे, तेथे तिथं ते गोकर्ण त्यांचं अवश्य श्राद्ध करत असे, धुंदुकारीचं श्राद्ध. या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरामध्ये परतल्यानंतर रात्रीच्या वेळी कुणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घराच्या अंगणात झोपण्यासाठी गेले. आणि गोकर्ण आलेला बघितला. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळेला धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले. तो कधी बोकड व्हायचा, कधी हत्ती व्हायचा, कधी रेडा व्हायचा, कधी इंद्र, तर कधी अग्नीचं रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था बघून गोकर्णाने निश्चय केला, हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा गोकर्णांनी विचारलं, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवत आहेस? तुझी अवस्था अशी, तुझी दशा अशी कशी झाली? तू प्रेत आहेस का, पिशाच आहेस का, कोणी राक्षस आहेस? असा प्रश्न विचारल्याबरोबर एकसारखा जोरजोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हतं महाराज, त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकर्णाच्या लक्षात आलं, याला बोलता येत नाही, हा खाणाखुणा करतोय, हा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला गोकर्णाने ओंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडल्याबरोबर त्याच्या पापांचं काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला. ते प्रेत म्हणू लागलं, पिशाच्य म्हणू लागलं, अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारीति नामतः स्वकीयेनैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया. अहो, अहम भ्राता त्वदीयोस्मी, मी तुझा भाऊ आहे. माझे नाव धुंदुकारीति नामतः, धुंदुकारी माझं नाव आहे. स्वकीयेनैव दोषेण, मी आपल्याच दोषाने ब्रह्मत्वं नाशितं मया, या विप्रत्वाचा मी नाश केलेला आहे. अरे गोकर्णा, माझ्या कुकर्माची गणतीच नाही म्हणे. अहो, पाप्यातल्या पाप्यांनी सुद्धा जे पाप न करू नये
किंवा अधमातल्या अधमांनी सुद्धा पाप जे करू नये ती सर्व पाप मी करून झाली आहेत. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो म्हणून मी फार लोकांना पीडा दिली बरं का. शेवटी वेश्यांनी मला हाल करून मारले म्हणून प्रेत योनीमध्ये येऊन ही दुर्दशा भोगते. आता दैववशात माझ्या कर्माची फळ म्हणून मी केवळ वायू भक्षण करून जगत आहे. गोकर्णा, अरे तू ज्ञानी आहेस, पंडित आहेस, संत अंतःकरणाचा आहेस रे. आणि संत हे दयेचा सागर असतात ना. अहो बंधो कृपा सिंधो भ्रातर मामाशु मोचय. गोकर्णा, तू दयेचा सागर आहेस म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. आणि हे सगळं गोकर्णानं बोलणं ऐकल्यानंतर गोकर्ण म्हणायला लागला, अरे धुंदुकारी, मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गयाक्षेत्रात पिंडदान केलं. जिथं जिथं जाईल तिथे तिथे तुझं श्राद्ध केलं, तरी सुद्धा तुझी प्रेत योनीतील मुक्तता कशी काय झाली नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय. गया श्राद्धामुळे सुद्धा तुझी मुक्ती झाली नसेल तर आता तुला कोणताही उपाय नाही. त्या वेळेला ते प्रेत म्हणायला लागलं बरं का. तो धुंदुकारी सांगायला लागला, कधी कधी ते सुद्धा योग्य मार्ग दाखवतात बरं का. त्या धुंदुकारीने सांगितलं, अहो शेकडो गया श्राद्ध करून सुद्धा माझी मुक्ती होणार नाही. तू आता माझ्यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढा. गोकर्णांना आश्चर्य वाटलं, अहो जर शेकडो गया श्राद्ध करूनही याची मुक्ती होणार नसेल तर मुक्ती अशक्य. मग गोकर्ण रात्रभर विचार करू लागला. तो धुंदुकारी आपल्या स्थानाकडे निघून गेला. रात्रभर विचार केला गोकर्णांनी, पण त्यांना काही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्यावर गावातल्या लोकांना कळालं की गोकर्ण आलेत म्हणून. प्रेमानं त्यांना भेटण्यासाठी गावातले लोक आले आणि गोकर्णांनी सगळे लोक आल्यानंतर रात्री जो काही प्रसंग घडला तो सर्व प्रसंग सांगितला. त्यापैकी जे लोक विद्वान होते, योगनिष्ठ होते, ज्ञानी होते, वेद पारंगत होते, त्यांनी अनेक शास्त्र धुंडाळून पाहिले तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा मार्ग सापडलेला नाही. तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णांनी आपल्या तपोबलाने सूर्यनारायणांची गती थांबवली बरं का. आपल्या शास्त्र असं सांगतं, जेव्हा आपल्याला एखादं सुचत नसेल, उपाय सुचत नसेल ना, सूर्यनारायणाची आराधना करावी बरं का. ते योग्य मार्ग दाखवतं. आणि सूर्यनारायणांची गोकर्णांनी स्तुती केली. तुभ्यं नमो जगत साक्षीं ब्रूहि मे मुक्ती हेतुकम. भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. तुभ्यं नमो भगवत साक्षीं जगत साक्षीं. ब्रूहि मे मुक्ती हेतुकम. आपणास नमस्कार करतो, कृपा करून धुंदुकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णांची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते म्हणून तू सप्त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन सर्वांनी ऐकले. सर्वजण म्हणायला लागले की प्रयत्न करून हेच साधन करा. बरं, शिवाय हे साधन अत्यंत सोपं आहे. म्हणून गोकर्णांनीही त्याप्रमाणे निश्चय करून कथाह सप्ताह वाचनासाठी तयार झाले. शेजारच्या प्रांतातून, खेड्यापाड्यातून अनेक लोकांना कथा ऐकण्यासाठी बोलवलं. अनेक सगळे विद्वत मंडळी आलेत बरं का. पुष्कळसे लुळे पांगळे, अंध, म्हातारे, मंदबुद्धी लोकही आपापल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. अशा प्रकारे तिथे गर्दी झालेली बघितली देवांना सुद्धा आश्चर्य वाटलं. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागले तेव्हा प्रेत सुद्धा तिथे आले. ते आलं, धुंदुकारी आला. बरं, बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागला. कुठे बसता येणार नाही प्रेत योनी असल्यामुळे. म्हणून इतक्यात 7 गाठी असणारा उंच वेळू तिथे होता. त्या वेळूवर त्याची दृष्टी गेली आणि त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तिथं बसून राहिलं. आणि वायुरूप असल्या कारणानं ते कुठे बसू शकत नव्हतं म्हणून ते वेळूमध्ये घुसले. आणि सायंकाळी कथा सुरू झाली. आणि सायंकाळी जेव्हा कथा संपली पहिल्या दिवशीची, एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करत फुटली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ. अशा प्रकारे एवं सप्तदिनेश्चैव सप्तग्रंथी विभेदनम.
अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद ऐकल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला. आणि काय आश्चर्य, दिव्य रूप धरो जातस तुलसी दाम मंडितः पीतवासा घनश्यामो मुकुटी कुंडलान्वितः. अहो ते कसे प्रकट झाले, दिव्य शरीर धारण करून. दिव्य रूप धरो जातस तुलसी दाम मंडितः, दिव्य रूप धारण करून सर्वांसमोर प्रकट झाले. त्यांचे शरीर मेघांप्रमाणे श्यामवर्णाचे, पीतवासा घनश्यामो, गळ्यामध्ये तुलसी दाम मंडितः, तुलसी मालांनी सुशोभित होते. मस्तकावरती मुकुटी कुंडलान्विताः, मस्तकावर सुंदर मुकुटे, कानामध्ये कुंडल झळकत होती. ताबडतोब आपल्या भावाला त्या धुंदुकारीनं नमस्कार केला आणि म्हणाला, हे बंधू, तू दयाळूपणे माझी प्रेत योनीच्या यातनांपासून सुटका केलीस. आणि म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य कृष्णलोक फलप्रद. प्रेत पीडाची नाश करणारी ही श्रीमद भागवताची कथा धन्य आहे बरं का. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपि तथा धन्य कृष्णलोक फलप्रद. श्री कृष्ण धामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायण सुद्धा धन्य आहे. आणि ज्यावेळी धुंदुकारींनी ही भागवताची स्तुती केली, श्रीमद भागवत ग्रंथाची स्तुती केली, गोकर्णांची स्तुती केली, आणि ज्यावेळी धुंदुकारी हे सर्व सांगत होता त्यावेळीला वैकुंठातील पार्षदांसह एक तेजस्वी विमान तिथं उतरलं. सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानामध्ये चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणायला लागला, अहो तुम्ही धुंदुकारीला नेताय, पण अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मलाः आनीतानि विमानानि न तेषां युगपत्कुतः. भगवंताच्या प्रिय पार्षदांनो, इथे तर शुद्ध अंतःकरणाचे अनेक श्रोते आहेत. अत्रैव बहवः सन्ति श्रोतारो मम निर्मलाः, त्या सर्वांसाठी आपण आपल्या बरोबर आणखी विमान का नाही आणले. आणि तानी विमानानी न तेषां युगपत्कुतः. आम्हाला तर असे दिसते इथे सर्वांनी सारख्याच भावाने कथा ऐकली, मग फलप्राप्तीत असा भेद का. त्यावेळेला ते हरिदास भगवंताचे पार्षद म्हणायला लागले, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थितः श्रवणं तु कृतं सर्वेर न तथा मननं कृतं. अहो फलप्राप्तीच्या भेदाचं कारण श्रवणातील भेद आहे म्हणे. श्रवण सर्वांनी सारखे केले हे म्हणणे बरोबर आहे, पण याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात पडला. या प्रेतानं 7 दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्तानं खूप मनन निधिध्यासन सुद्धा केलं होतं बरं का. ते हरिदास सांगू लागले, अहो श्रवण कसं असावं म्हणे, फार गरजेचं आहे बरं. कथा कीर्तन ऐकत असताना, प्रवचन ऐकत असताना श्रवण कसं असावं, फलश्रुती प्राप्त करायची असेल तर विश्वासो गुरुवाक्येषु, गुरुवचनावर विश्वास पाहिजे. स्वस्मिन दीनत्व भावना, अंतःकरणामध्ये नम्रता पाहिजे, दीन भावना पाहिजे. मनोदोष जयश्चैव, मनातील विकारांवरती विजय मिळवता आला पाहिजे. आणि कथायाम निश्चलामतिही, आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते. आणि अशा रीतीने त्या श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठाची प्राप्ती होईल, असं भगवंताच्या पार्षदांनी सांगितलं. हे गोकर्णा, तुम्हाला तर भगवंत स्वतः येऊन गोलोक धामाला घेऊन जातील असे म्हणून ते पार्षद हरिकीर्तन करत 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 वैकुंठ लोकी निघून गेले. पुन्हा गोकर्णानं काय केलं, गोकर्णांनी श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली. त्याच श्रोतांनी ती ऐकली. आणि सनत कुमार सांगतायत नारदांना, नारदा, अहो या कथेच्या समाप्तीनंतर काय झालं, भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तिथे प्रगट झाले. त्यावेळी सगळीकडे जय जयकार नमस्काराचा घोष होऊ लागला. नमस्कार जय जयकाराचा घोष होऊ लागला. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य नावाच्या शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले.
वा. गोकर्णाच्या कृपेनं त्या गावातील सर्वांना विमानात बसवण्यात आले. जिथे योगीजन जातात त्या भगवत धामात त्या सर्वांना पाठवण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपींच्या प्रिय गोलोक धामाला गेलेत. बरं, हा भगवंताचा धाम नाही का, योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे बरं का. अयोध्यावासिनः पूर्वं यथा रामेण संगतः तथा कृष्णेन ते नीता गोलोकम योगी दुर्लभम. हा गोलोक कसा आहे म्हणजे भगवंताचा योगी दुर्लभम, गोलोकम योगी दुर्लभम. योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला ज्याप्रमाणे अयोध्यावासिनः पूर्वं यथा रामेण संगतः, ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते, तथा कृष्णेन ते नीता गोलोकम योगी दुर्लभम, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला घेऊन गेले. असा असणारा ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, साक्षात भगवत स्वरूप असणारा हा ग्रंथ. याचं महात्म्य सांगितलं सनत कुमारांनी नारदांना बरं का. आणि पुढे आता 5 अध्यायापर्यंत चिंतन झाले महात्म्याच्या. आता पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवताच्या महात्म्याचा शेवटच्या अध्यायामध्ये सप्ताह श्रवण विधी सांगितलेला आहे. आपल्याला पुढच्या भागामध्ये तो सप्ताह श्रवण विधी आणि प्रथम स्कंदाला सुरुवात करायची आहे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्री शुकाचार्य भगवान की जय. वृंदावन चंद्र की जय. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव. श्री हरे अवधूत चिंतनक श्री श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवंताकडे परत एकदा प्रार्थना करायची की दुर्बुद्धी ते मना कदा नुपसो नारायणा. भगवंता, आमच्या अंतःकरणामध्ये दुर्बुद्धी उत्पन्न न होता केवळ तुझ्या नामाची प्रीती, तुझी प्रीती, सद्गुरूंची संतांच्या नामाची प्रीती निर्माण व्हावी अशी भगवंताकडे प्रार्थना करावी. काया वाचा मनानं या देहाकडून पाप न घडता हे 10 देह भगवंताच्या साधू संतांच्या सेवेसाठी, नामासाठी बरं का, या देहाचा उपयोग व्हावा. परोपकाराय इदम शरीरम, या शरीरानं देहानं परोपकार व्हावे. कुठलीही पापाचरण दुराचरण या देहानं न होता भगवंतांनी अखंड भक्तीमध्ये रत निर्माण करावं. अहंकाराचा वारा न लागो राजसा, कुठल्याही प्रकारांचा अहंकार निर्माण न होता स्वस्मिन दीनत्व भावना, नम्रतापूर्वक भगवंताचं, साधू संतांची, सद्गुरूंची, दैवी संपत्ती प्राप्त झालेल्या विष्णुदासांची, महात्म्यांची सेवा घडावी अशी भगवंताकडे प्रार्थना करावी. प्रार्थना देवा तुला हे, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.